Hello students, we are starting with the next lecture in the chapter magnetism. It is class 11th state board pattern. So in the last lecture we are seeing about the bar magnet and associated dipole magnetic moment. Then we also studied what is the magnetic field and along the axis of a bar magnet, then any point on the equator of the bar magnet, as well as any point along the arbitrary. ओके, सो आपण काल काय बघितलं तर आपण समजा एक असा बार मॅग्नेट ॲझ्युम केला. दिस इज द बार मॅग्नेट, इट इज नॉर्थ पोल अँड दिस इज साऊथ पोल. आय विल टेक दिस पॉईंट फॉर द साऊथ पोल, टेक दिस पॉईंट फॉर द नॉर्थ पोल. देन फ्रॉम द इक्वेटर, सो जॉमेट्रिक सेंटर ऑफ द बार मॅग्नेट, फ्रॉम द इक्वेटर ही जी लेंथ आहे याला आपण यल म्हणतो आणि ही एवढी जी लेंथ आहे याला म्हणतो आपण यल. सो जी टोटल मॅग्नेटिक लेंथ असते ह्या मॅग्नेटिक लेंथला आपण काय म्हणतो, इट इज 2L. त्यानंतर हे जे नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. काल आपण काय केलेलं की ह्या नॉर्थ पोलसाठी मॅग्नेटिक स्ट्रेंथ आपण +Q आणि साऊथसाठी ॲझ्युम केलेली -Q. सो आपण ह्या ॲझ्युम केलेल्या काय होत्या, पोल स्ट्रेंथ. On the basis of this, we can calculate magnetic dipole moment. त्याला आपण काय म्हटलं, m बार. हे डायपोल मोमेंट आपण कशी काढतो तर कुठल्याही एका पोलची एक मॅग्नेटिक स्ट्रेंथ, द मॅग्नेटिक स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय मॅग्नेटिक लेंथ, विच इज m bar is equal to q into 2L. इथं जर बघायला गेलं तर ही जी 2L आहे, जी लेंथ आहे, ही लेंथ देखील वेक्टर क्वांटिटी आहे बरं का, ही पण वेक्टर क्वांटिटी आहे. वाय इट इज वेक्टर क्वांटिटी, बिकॉज इथे चेक करा तुम्ही, ही जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे त्याच्यामध्ये ही जी लेंथ तुम्ही ॲझ्युम करता यामध्ये पोल स्ट्रेंथ नॉर्थ पोलला पॉझिटिव्ह आहे आणि पोल स्ट्रेंथ ही साऊथ पोलला निगेटिव्ह आहे. त्यामुळंच काय होतं की ही जी क्वांटिटी आहे याच्यामध्ये 2L ही पण वेक्टर क्वांटिटी राहते आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जी आहे ही पण वेक्टर क्वांटिटी राहते. यासोबत आपण दोन फॉर्म्युले, ॲक्च्युली 3 फॉर्म्युले काल आपण डिराईव्ह केलेले आहेत. 3 फॉर्म्युले आपण चेक केलेले आहेत की समजा असं तुम्ही बार मॅग्नेट घेतला तर ह्या बार मॅग्नेटच्या अलॉंग द ॲक्सिस समजा एक रँडमली पॉईंट P पिकअप केला तर ह्या पॉईंट P वरती ह्या बार मॅग्नेटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड असेल त्याला आपण काय म्हटलं, बी ॲक्सिस, म्हणजे ॲक्सिसवरती कुठल्याही पॉईंटवरती याची किंमत किती असते, इट इज μ0/4πr³. आर काय आहे, इक्वेटोरियल पॉईंट, हा जो इक्वेटर आहे सेंटरचा जो पॉईंट आहे इथपासून ते हे अंतर म्हणजे आर आहे, मल्टिप्लाय बाय 2m बार, वेर m बार म्हणजेच काय आहे 2 टाइम्स Q इंटू 2L. लक्षात आलं. हा फॉर्म्युला काय काम करतो, आपल्याला ॲक्सिससाठी फॉर्म करतो. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट कुठला बघितला की इक्वेटोरसाठी. इक्वेटोरसाठी आपल्या लक्षात आलं की फॉर्म्युला कसा आहे, इक्वेटोरियल पॉईंट कुठला असतो, हा त्याचा हॉरिझॉन्टल आहे ॲक्सिस, हा वर्टिकल आहे. तर इथं पॉईंट घेतला तुम्ही, पॉईंट P या ठिकाणी ॲझ्युम केला. तर ह्या पॉईंट Pला जे मॅग्नेटिक फील्ड असेल, P इक्वेटोरियल म्हणतो मी ह्याला, हे किती असेल μ0/4πr³ इंटू m बार, आणि याची साईन कशी असेल, निगेटिव्ह साईन. लक्षात आलं. हा एक फॉर्म्युला आपण बघितला. आणि थर्ड फॉर्म्युला जो आहे, एक रँडमली पॉईंट तुम्ही पिकअप केला ह्या ठिकाणी असेल समजा. सो फॉर दॅट द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट P विच इज आर्बिटरली पॉईंट μ0m/4πr³ √3cos²θ+1 हा आपला फॉर्म्युला आहे. आणि हा अँगल थीटा कुठला असेल, सो पॉईंट Pला तुम्ही इक्वेटरपासून असं कनेक्ट करा तर ॲक्सिस आणि हा जी लाईन कनेक्टिंग आहे ह्याच्यामधला अँगल असेल हा थीटा. लक्षात आले हे सगळे फॉर्म्युले. तर अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला वी आर गोइंग टू सॉल्व सम एक्झाम्पल्स विच आर इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. तर आपला पेज नंबर, तुम्हाला ज्या नोट्स दिलेत ना त्या नोट्समध्ये पेज नंबर 7वरती मी एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे बघा. एक सॉल्ड एक्झाम्पल आहे. एक शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल तुम्ही घेतलेला आहे, मॅग्नेटिक डायपोल. त्या डायपोलसाठी
मॅग्नेटिक मोमेंट जो आहे एमची किंमत दिली आहे तुम्हाला 0.5 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, तुम्हाला काय सांगितलं आहे, मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचं आहे. कुठे? अलॉंग द ॲक्सिस ॲट डिस्टन्स 20 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ मॅग्नेटिक डायपोल. एक ऑन द ॲक्सिस आणि दुसरं म्हणलं आहे ऑन द इक्वेटोरियल प्लेन. आणि μ0ची किंमत तुम्हाला तिथे डिफाईन केलेली आहे 4 पाय इंटू 10⁻⁷. ही तुम्हाला किंमत दिली आहे. सो तुम्हाला एमची व्हॅल्यू माहिती आहे 0.5, आरची किंमत दिली आहे 20 सेंटीमीटर. लक्षात ठेवा 20 सेंटीमीटरला तुम्हाला घेताना कशामध्ये घ्यायचं आहे, मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. आणि μ0ची किंमत तुम्हाला दिली आहे. सो दोन्ही फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. B इज इक्वल टू μ0/4 पाय आर क्यूब इंटू 2m. हा कशासाठी? ॲक्सियलसाठी. आणि इक्वेटोरियलसाठी दुसरा फॉर्म्युला जो आपल्याकडे ऑलरेडी आहे. सो हे दोन्ही फॉर्म्युले यूज करून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. हे सेम एक्झाम्पल तुम्ही सेटला एक्सपेक्ट करू शकता. अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट पॉईंट मी आता बघणार आहोत तो आहे पोल स्ट्रेंथ. एक नवीन पॉईंट आपल्याला बघायचा आहे विच इज कॉल्ड ॲज अ पोल स्ट्रेंथ. ॲक्च्युली आपण ऑलरेडी हे शिकलेलं आहोत. पोल स्ट्रेंथला आपण लास्ट पॉईंटमध्ये घेताना नॉर्थ पोलला पोल स्ट्रेंथ असते, नॉर्थ पोलला आपण पॉझिटिव्ह पोल स्ट्रेंथ घेतलेली +Q आणि साऊथ पोलला घेतलेली निगेटिव्ह Q. सो हीच जी पोल स्ट्रेंथ आहे याला फक्त इथं आपल्या पुस्तकामध्ये ज्यावेळी पॉईंट वापरला तिथं +M आणि -M, नॉर्थ पोलसाठी +M, साऊथ पोलसाठी -M असं वापरलं गेलं आहे. मग पोल स्ट्रेंथची डेफिनेशन काय? हाऊ टू डिफाईन द पोल स्ट्रेंथ? Pole strength is defined as the concentration of strength of magnetism at the poles. So this is simple definition. Pole strength याला मी M असं डिनोट करतो, स्मॉल m. M is equal to given by magnetic dipole moment divided by magnetic length. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला मी कॅपिटल M वापरतो आणि डिवाइड बाय 2L. सो दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक स्ट्रेंथ. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असते? M इंटू 2L. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. इथं मी कॅपिटल M घेतो. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी जे युनिट आहे ॲम्पियर मीटर स्क्वेअर आहे. आणि पोल स्ट्रेंथसाठी युनिट जे आहे पोल स्ट्रेंथसाठी ते आहे ॲम्पियर मीटर. ही युनिट पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो हे काही ॲडिशनल पॉईंट्स आहेत जे आपल्याला तुम्हाला ऑलरेडी मी नोट्समध्ये पण प्रोव्हाइड केलेले आहेत. सो तिथून तुम्ही हे एकदा वाचायचे आहेत. आता नेक्स्ट मी खूप इंटरेस्टिंग पॉईंट घेणार आहे की ज्याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा CET क्वेश्चन वगैरे विचारले जातात. तो एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मी आता इथं कवर करणार आहे. तो बघूया काय फॉर्म्युला आहे. त्याआधी मी एक एक्झाम्पल इथं कवर करणार आहे. आपल्याला एक्झाम्पल असं दिलेलं आहे, फाइंड पोल स्ट्रेंथ ऑफ बार मॅग्नेट. तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? पोल स्ट्रेंथ. कुणाची? एका बार मॅग्नेटची पोल स्ट्रेंथ ज्याची जॉमेट्रिक लेंथ आहे. जॉमेट्रिक लेंथ तुम्हाला दिलेली आहे 18 सेंटीमीटर. अँड मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे M किती आहे? मॅग्नेटिक मोमेंट 6 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. सो बघा, मी तुम्हाला कालच हे रिमाइंड केलं होतं की अशा प्रकारचे CET क्वेश्चन पण तुम्हाला विचारले जातात. इथं तुम्हाला सांगितलं आहे एक मॅग्नेटिक डायपोल आहे, समजा एक बार मॅग्नेट आहे. ह्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. आणि गिवन क्वांटिटीज काय? तुम्हाला जॉमेट्रिक लेंथ दिलेली आहे. म्हणजेच जॉमेट्रिक लेंथ किती आहे? 2L इज इक्वल टू 18 दिलेली आहे. आणि M दिलेलं आहे तुम्हाला 6 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ, ओके, किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आपण इथं M कॅपिटल M हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी वापरूया. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असते? एखाद्या साऊथ किंवा नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय हिची
2L म्हणजे मॅग्नेटिक लेंथ. सो आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे बघा, मी तर तुम्हाला काय म्हटलं, जॉमेट्रिक लेंथ दिलेली आहे. सॉरी, हे जे घेतलेलं आहे हे चुकीचं आहे. दिस इज नॉट अ जॉमेट्रिक लेंथ, दिस इज मॅग्नेटिक लेंथ. मी जे 2L घेतलं आहे ते आपल्याला हा फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू काय असेल, पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय ही मॅग्नेटिक लेंथ. पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय मॅग्नेटिक लेंथ. तुम्हाला दिलेलं काय आहे, जॉमेट्रिक लेंथ दिली आहे. सो पुन्हा तुम्हाला इथं काय करायला लागेल, मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू, काल मी तुम्हाला फॉर्म्युला नोट डाऊन करून दिला आहे, 5/6 मल्टिप्लाय बाय जॉमेट्रिक लेंथ. बरोबर का, हा फॉर्म्युला. सो हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला यूज करून म्हणजेच 5/6 मल्टिप्लाय बाय जॉमेट्रिक लेंथ 18. सो तुमची मॅग्नेटिक लेंथ किती होईल इथं, 15 सेंटीमीटर. ही तुमची मॅग्नेटिक लेंथ होईल. म्हणजे 15 ही किंमत कशाची झाली, 2Lची झाली. दिस इज 2L 15. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला दिलेला आहे 6. सो 15 आणि मल्टिप्लाय बाय 6. सो इथे किती होईल, हे 90. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किंवा हे किती असेल, तर ते असेल 90 असेल. आणि याचं युनिट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो ह्याप्रमाणे तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ऑलरेडी मी बुकमध्ये नोट्समध्ये हे सॉल्व करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही सॉल्व करू शकता. दुसरा एक पॉईंट मी तुम्हाला सांगायचा आहे, तो एक महत्त्वाचा आहे ह्या चॅप्टरमध्ये, जो आपल्याला इन्क्लूड केलेला आहे. आणि हा सेम पॉईंट आपल्याला CETसाठी पण अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, बघा तो काय पॉईंट आहे. समजा तुमच्याकडे एखादं बार मॅग्नेट आहे, एक बार मॅग्नेट आहे विथ नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. हे तुमच्याकडे काय आहे, बार मॅग्नेट आहे. किंवा दुसरं तुमच्याकडे काय आहे, एक करंट कॅरिंग कॉईल आहे. ती कॉईल कशी असणार आहे बघा, ती कॉईल अशा पद्धतीची असेल. एक करंट कॅरिंग कॉईल असेल, यातून करंट असा आत फ्लो होतो आणि इथून बाहेर येतो करंट कॅरिंग कॉईल. ही कॉईल आहे विथ N नंबर ऑफ टर्न्स. टोटल नंबर ऑफ जे टर्न्स आहेत ते आहेत N. टर्न्स म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7. सो इथे टोटल नंबर तुम्हाला किती दिसतात, 7. अशी N नंबर ऑफ टर्न्स असलेली एक कॉईल आहे. समजा हा बार मॅग्नेट किंवा ही जी कॉईल आहे ही तुम्ही एखाद्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली. एक दुसरं कुठलं तरी मोठं मॅग्नेट आहे जे स्वतःभोवती त्याचं एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत आहे, बी बार. तुम्ही हे बार मॅग्नेट किंवा ही कॉईल जर या फील्डमध्ये आणून ठेवली तर काय होते बघा, हे जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, दिस इज एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करतं, तर ह्या बार मॅग्नेटवरती आणि या कॉईलवरती एक टॉर्क प्रोड्यूस करतं. टॉर्क म्हणजे काय, तर टॉर्क म्हणजे एक प्रकारचा फोर्स आहे, जो फोर्स काय प्रोड्यूस करतो, रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतो. दिस प्रोड्यूस अ रोटेशनल मोशन. सो ऑलरेडी तुम्ही 11वीमध्ये बेसिकल ज्या मोशनचा चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन हे नेमकं काय असतं हे ऑलरेडी तुम्ही शिकलेलं आहात. सो टॉर्क म्हणजे अशा प्रकारचा फोर्स की जो प्युअरली रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतो. सो इथं मी तुम्हाला काय सांगतो आहे की समजा एक बार मॅग्नेट किंवा एक कॉईल ज्याच्यामधून करंट फ्लो होतो आहे, त्याला N नंबर ऑफ टर्न्स आहेत, I एवढा करंट फ्लो होतो आहे. आणि जर तुम्ही एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर हे फील्ड काय करतं, ह्या दोघांच्याही वरती एक टॉर्क अप्लाय करतं. मग तो मॅग्नेटिक बार मॅग्नेट असू दे किंवा एक कॉईल असू दे, तर हे काय करेल, त्याच्यावरती एक टॉर्क अप्लाय करेल. मग या टॉर्कची व्हॅल्यू किती असते, व्हॉट इज द फॉर्म्युला. सो दिस टॉर्क टो इज गिवन बाय N into I into A into B into sin theta. This is very important formula. ह्या फॉर्म्युलावरती बरेच CET क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. सो हा फॉर्म्युला एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यातले जे N, I आणि A हे ज्या टर्म आहेत ना, ह्या टर्म तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट रिप्रेझेंट करतात. सो ह्यालाच फॉर्म्युला तुम्ही कसं लिहू शकता, इट इज M into B into sin theta. Okay, this is also correct formula. So magnetic dipole moment M multiply by magnetic field B आणि sin theta. Sin theta will be angle between this. Magnetic dipole moment ची दिशा आणि मॅग्नेटिक फील्डची दिशा. म्हणजे ही कशी, समजा हे मॅग्नेटिक फील्ड असं असेल आणि तुम्ही बार मॅग्नेट असा ठेवला असेल याच्यामध्ये. सो हा बार मॅग्नेटचा ॲक्सिस
आणि हे मॅग्नेटिक फील्डची दिशा यांच्यामधला हा जो अँगल आहे दिस अँगल इज थीटा. ठीक आहे. याच्यावरती परत आपल्याला क्लास 12मध्ये खूप मोठा एक चॅप्टर आहे मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट नावाचा. त्या चॅप्टरमध्ये आपण अजून डिटेलमध्ये जाणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे, छान कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये स्टडी करायला. याच्यावरती पण तुम्हाला एक एक्झाम्पल मी नोटबुकमध्ये सॉल्व करून दिलेलं आहे, आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. हे एक्झाम्पल तुम्ही तिथून सॉल्व करायचं आहे. टो इज इक्वल टू NIAB साइन थीटा. दिस फॉर्म्युला हॅज टू बी रिमेंबर. हा तुम्हाला कायमचा लक्षात ठेवायचा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला टू रिमेंबर. फाईन. सो ऑन बेसिस ऑफ दिस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काही CETचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण CET क्वेश्चन्स घेणार आहोत. आजचं जे लेक्चर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला CETसाठी जे महत्त्वाचे काही फॉर्म्युले आहेत फक्त ह्या चॅप्टरमधून, ॲक्च्युली आपल्याला बरेच अजून फॉर्म्युले कवर करायचे आहेत म्हणा, पण फक्त ह्या चॅप्टरमधून आत्तापर्यंत जे आपण शिकलो आहे त्यातून आपल्याला हे काही ठराविक फॉर्म्युले आहेत जे आपल्याला एंट्रान्स एक्झामसाठी, मग ते CET असू दे, नीट असू दे किंवा JEE असू दे, त्यासाठी महत्त्वाचे आहेत. फाईन. सो जे तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल मी नोटबुकमध्ये दिलेले आहेत, गो फॉर दोज एक्झाम्पल, सॉल्व दोज एक्झाम्पल्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. फाईन. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. 12.14 जो आहे, 12.14 काय दिलेलं आपल्याला? गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. इंटरेस्टिंग आहे की आपण लास्ट चॅप्टर जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स शिकलेलो आहोत बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये मी तुम्हाला काही गॉस लॉबद्दल सांगितलेलं होतं, त्यानंतर गॉसियन सरफेसबद्दल पण सांगितलेलं होतं. गॉसियन सरफेस नोट्स वगैरे घेऊन बघा, जरा काढून बघा नोट्स तुमच्या. गॉसियन सरफेसबद्दल पण आपण बोललेलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. ठीक आहे. सो आता आपण समजा मॅग्नेटिक फील्ड, एक मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरं आहे इलेक्ट्रिक फील्ड. याच्यामध्ये जर आपण ॲनॉलॉजी बघितली म्हणजे दोघांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे बघा. मॅग्नेटिक फील्डमध्ये एक नॉर्थ पोल आहे आणि दुसरा साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल कसा आहे? नेहमी पॉझिटिव्ह. साऊथ पोल हा कसा आहे? नेहमी निगेटिव्ह पोल स्ट्रेंथचा आहे. सो ह्याच्याभोवती जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं, हे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असताना मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या नॉर्थ पोलमधून निघतात आणि साऊथ पोलकडे जातात. अशा प्रकारचं हे मॅग्नेटिक फील्ड आपण प्रोड्यूस केलेलं आहे. ठीक आहे. हे आहे मॅग्नेटिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्डमध्ये जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा स्टडी करता, पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये एखादी करंट कॅरिंग वायर असेल, ज्या वायरमधून करंट फ्लो होतो आहे, ही वायर देखील स्वतःभोवती एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. ही वायर जी आहे स्वतःभोवती एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण कशाबद्दल बोललो आहे? चार्जेसबद्दल बोललो आहे. वी आर टॉकिंग अबाउट द चार्जेस. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पण एक इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. इलेक्ट्रिक डायपोल कसा तयार होतो? समजा इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथं समजा एक निगेटिव्ह चार्ज आहे, तर ह्या पॉझिटिव्ह चार्जमधून अशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर पडतात आणि त्या निगेटिव्ह चार्जकडे जातात. ओके. सो इथं बघा, एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज, आणि या दोघांनी मिळून देखील कसं केलं? स्वतःभोवती एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस केलं आहे आणि इथं प्रोड्यूस केलं आहे हे मॅग्नेटिक फील्ड. सो इथं एक ॲनॉलॉजी आहे, म्हणजे इथं तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड लाईन दिसतात, इथं इलेक्ट्रिक फील्ड लाईन दिसतात. इथं एक बार मॅग्नेट स्वतःभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतं. इथं दोन स्टॅटिक चार्जेस, एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज, हा एक डायपोल तयार करतो. डायपोल म्हणजे दोन पोल्स आहेत, एक पॉझिटिव्ह पोल, एक निगेटिव्ह पोल, आणि हा जो डायपोल आहे स्वतःभोवती एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो. सो हा जो गॉसियन लॉ आहे, हा गॉसियन लॉ काम कसं करतो बघा, म्हणजे एक्सप्लेन काय केलेलं आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे. गॉस लॉची डेफिनेशन नोट्समध्ये बघा, नोट्समध्ये बघून तुम्हाला लक्षात येईल. गॉस लॉ फॉर इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस्ड इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स state that the net electric flux through closed Gaussian surface is proportional to net electric charge enclosed by the surface. आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे होता phi E. याला आपण म्हणलेलं होतं इलेक्ट्रिक फ्लक्स इज इंटेग्रल ऑफ
EDS, and it is equal to Q upon epsilon 0, where Q is what? Q is the charge enclosed by the surface, आणि E naught म्हणजे काय? It is permittivity of a free space, absolute permittivity of the free space. सो हा जो सेम लॉ आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला, तोच आपण इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्डसाठी कसा अप्लाय करू शकतो बघा. मॅग्नेटिक फ्लक्स फाय बी इज डायरेक्ट, इट इज इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इंटू ds, विच इज इक्वल टू 0. आता इथं 0 का म्हटलेलं आहे बघा. मॅग्नेटिक फ्लक्स फॉर अ क्लोज्ड सरफेस हे आपण कॅल्क्युलेट करतोय कशासाठी? क्लोज्ड सरफेससाठी. ही नेहमी किती असते? 0 असते. ठीक आहे. आता ह्याच्यासोबतच मी तुम्हाला हे कंपॅरिझन आहे बरं का, हे म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स आणि ही मॅग्नेटिक फ्लक्स ह्या दोघांच्यामध्ये हे कंपॅरिझन आहे. सो गॉसियन लॉ, गॉसियन सरफेस, गॉस लॉ जो आहे तो आपण खूप डिटेलमध्ये व्यवस्थित स्टडी केलेला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये. आणि सायक्लिक इंटिग्रल ऑफ EDS इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन 0 हे आपण तिथं शिकलेलो आहोत. सो हे लक्षात ठेवायचं आहे. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. नाउ द नेक्स्ट पॉईंट इज when you study about the Gauss law of magnetism, we are discussing some surfaces regarding the electrostatics or electric charges. बघा आपल्या नोटबुकमध्ये ज्या नोट्स मी दिलेल्या आहेत, नोट्समध्ये पेज नंबर 10 वरती जर तुम्ही बघितलं तर बघा तिथं सांगितलेलं आहे. समजा एक तुम्ही क्लोज्ड बॉडी, अशी एक बॉडी अजून केली आणि याच्यामध्ये सेंटरला एक पॉझिटिव्ह चार्ज प्लस ठेवला, एक पॉझिटिव्ह चार्ज ठेवला. तर अशा वेळेस ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या बॉडीमधून बाहेर एमर्ज होतात, म्हणजे बाहेर येतात. दे एमर्ज आउट ऑफ द बॉडी. नेक्स्ट समजा एक तुम्ही बॉडी घेतली आणि ती कुठली बॉडी म्हणजे एक सरफेस असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल आणि त्याच्यामध्ये सेंटरला जर निगेटिव्ह चार्ज असेल तर इथं पण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा तुम्हाला दिसतील. पण ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनची दिशा कशी असेल? इनसाइड द बॉडी ऑर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द बॉडी. अशा प्रकारे तुम्हाला हे बघायला मिळेल. ओके. त्यानंतर दुसरं आपण कशाबद्दल सांगितलं आहे बघा. समजा तुम्ही एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला आणि एक निगेटिव्ह चार्ज घेतला आणि याच्यामध्ये कुठली तरी एक बॉडी ठेवलेली आहे, तर इथून निघणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतील, ह्या ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतील त्या कशा करतील? त्या बॉडीमधून आरपार जातील. लक्षात आलं? इफ द बॉडी डज नॉट कंटेन एनी चार्ज and two charges placed outside the body, then all the lines which are emerging from the positive charge will go through the body and emerge or conclude to the negative charge. Okay, so number of lines which are entering the body, it is equal to number of lines which are coming out of the body. हा एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर अजून काही एक्स्ट्रा पॉईंट आहेत नोटबुकमध्ये दिलेले, ते पण तुम्ही स्टडी करू शकता. समजा एक बॉडी घेतली तुम्ही, त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज ठेवला, त्यानंतर इथे एक तुम्ही ठेवला पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे एक ठेवला निगेटिव्ह चार्ज. तर अशा वेळेस इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी तयार होतं त्यावेळी ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत त्या अशा प्रकारे पास होतात. ह्या पण चार्जकडे जातात आणि ह्या पण चार्जकडे जातात. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके, अशा प्रकारे हे तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही तिथून बघू शकता. ठीक आहे. बघा सिमिलरली इफ वी अज्युम वन बार मॅग्नेट, नॉर्थ पोल, साऊथ पोल, याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड कसा असेल? अशा पद्धतीनं. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ह्या आहेत तुमच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. नॉर्थ पोलपासून निघतात आणि साऊथ पोलकडे जातात. मग हा जो आहे हा ॲक्सिस आहे हा बार मॅग्नेटचा. आता समजा मी एक कॉईल घेतली, कॉईल की ज्याच्यामध्ये असं करंट फ्लो होतं आहे आणि एक कॉईल आहे आणि करंटची ही दिशा आहे. दिस इज द करंट फ्लो. जर करंट इथून इकडे वाहत असेल तर बघा तुम्ही ह्या पॉईंटला साऊथ पोल घेऊ शकता, ह्याला नॉर्थ पोल घेऊ शकता आणि याचे जे मॅग्नेटिक फील्ड असेल याच्याभोवती हे अशा पद्धतीने तयार होईल. हे असेल मॅग्नेटिक फील्ड. ओके,
सो इथं तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे बघा, हे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे ते कुणामुळं झालं आहे, ह्या बार मॅग्नेटमुळं झालं आहे. इथं हे जे करंट कॅरिंग कॉईल आहे, ही जी कॉईल आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 4 तुम्हाला हे नंबर ऑफ टर्न दिसतील, तर ही जी करंट कॅरिंग कॉईल आहे ही पण एका मॅग्नेटसारखं बिहेव करते आणि स्वतःच्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते, स्वतःच्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. जर इथं तुम्ही बघितलं तर आपली जी टर्म आहे बघा मॅग्नेटिक फ्लक्स, आपण गॉस इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये शिकलेलो आहोत. इलेक्ट्रिक फ्लक्स, त्या इलेक्ट्रिक फ्लक्सला आपण काय म्हणलेलं फाय ई, आणि इथं मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल फाय बी. ही जी मॅग्नेटिक फ्लक्स आहे ही आत्ताच बघितलं आपण झिरो असते. का झिरो असते ह्याचा हा जो क्वेश्चन आहे, वाय इट इज झिरो, याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. बघा ह्याचं उत्तर कशा पद्धतीने मिळतं तुम्हाला. दिस कॅन बी ऑल्सो एम सी क्यू, हा एक एम सी क्यू पण असू शकतो की मॅग्नेटिक फ्लक्स झिरो कशी काय. तर इथं तुम्ही जर कुठलाही एखादा क्रॉस सेक्शन घेतला, हा क्रॉस सेक्शन, हा क्रॉस सेक्शन, दिस क्रॉस सेक्शन, असे तुम्ही वेगवेगळे क्रॉस सेक्शन घेतले तर इथं तुम्हाला लक्षात येईल की ह्या क्रॉस सेक्शनला नंबर ऑफ फील्ड लाईन जेवढ्या आतमध्ये एंटर करतात तेवढ्याच बाहेर एक्झिट करतात. लक्षात येते का मी काय म्हणतो आहे बघा. हा एक तुम्ही प्लेन घेतला समजा असा, तर जेवढ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आतमध्ये एंटर व्हायला लागलेत 1 2 3 तेवढ्याच बाहेर एक्झिट पण व्हायला लागलेत. इथं पण बघा 1 2 3 4 ह्या 4 लाईन एंटर होतात आणि एक्झिट होतात. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की नंबर ऑफ लाईन्स एंटरिंग इज इक्वल टू नंबर ऑफ लाईन्स एक्झिट. ह्या दोन्ही लाईनचा नंबर इक्वल असल्यामुळं तुम्हाला फाय बी जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स काय मिळेल, झिरो मिळेल. सो दिस इज वन इम्पॉर्टंट पॉईंट विच कॅन बी आस्क्ड इन एम सी क्यूज, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं. सो हे काही पॉईंट होते जे आपल्याला सी ई टी रिगार्डिंग खूप महत्त्वाचे आहेत. अजून आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे 12.5 अर्थ मॅग्नेटिझम. आणि अर्थ मॅग्नेटिझमवरती देखील नीट आणि सी ई टीला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत अर्थ मॅग्नेटिझमवरती. सो एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो पण आपल्याला स्टडी करायचा आहे.